इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पार्ट 2 मध्ये पार्ट 1 मध्ये आपण ट्रेड शिकलेलो स्कूल पब्लिक स्कूल, दिल्ली पब्लिक स्कूल, फिर से दिल्ली पब्लिक स्कूल, फिर से दिल्ली पब्लिक स्कूल. ती ट्रिक खूप लेंदी होती. ठीक आहे. म्हणजे स्कूल दिल्ली पब्लिक स्कूल, फिर से दिल्ली पब्लिक स्कूल असं ते लिहावं लागत होतं आपल्याला. आता इथे मी तुम्हाला एक दोन ट्रिक देणार आहे. त्यानुसार आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तो पूर्ण चार्ट आपल्याला लिहायची गरज तिथं नसणार आहे. म्हणजे पूर्ण प्रत्येक वेळी कॉन्फिगरेशन करायचं असेल तर ते लिहा, नंतर हे करा ते करा, नंतर त्याचे इलेक्ट्रॉन भरा. ही प्रोसेस खूप लेंदी होती. त्यामुळे आता इलेक्ट्रॉनिक कॉम्प्रेशनसाठी आपण दुसरी मेथड वापरणार आहे. ती ट्रिक सोपी आहे. ठीक आहे. त्यासाठी आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. तो फॉर्म्युला आहे NS NP N-1 T N-2 F. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. ठीक आहे. ठीक आहे. हां, त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागेल तो म्हणजे आपला मॅजिक नंबर. ठीक आहे. मॅजिक नंबर मी पहिल्यांदा पिरियड लिहितो 1 2 3 4 5 6 7. आपला मॅजिक नंबर काय होता 288 18 32 32. ठीक आहे. आता हा झाला आपला मॅजिक नंबर. मी लिहितोय ते M नंबर लिहितो. ठीक आहे. त्यानंतर आपला तिसरा, त्याच्यानुसार आपण काय फाइंड करू शकतो तर आपण नोबेल गॅसेसचे ॲटॉमिक नंबर फाइंड करू शकतो. ते 2 10 18 36 54 86 118 ह्यानुसार. ठीक आहे. म्हणजे हा 2 मध्ये हा ॲड केला 10 झाला, 10 मध्ये हा ॲड केला 18 झाला, 18 मध्ये 18 36, 36 18 54, 54 32 प्लस 86, 86 32 प्लस 118. हे झाले आपले. ह्या ट्रिकमध्ये आपण ते बसवायचे. आता आपण इथे लिहूया नोबेल गॅसेसची एलिमेंटची नावं लिहूया. हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेनॉन आणि ओजी. हिना, नीना, अरिना, करिना, झेरॉक्स, रुबी. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. ठीक आहे. हे झालं. आता मी तुम्हाला नंतर तुम्हाला दुसरी गोष्ट माहिती पाहिजे ती म्हणजे कोणती तर आपला हा न्यूक्लियस आहे. ठीक आहे. आपला न्यूक्लियस आहे. हे मी तुम्हाला काल सांगितलेलं मी तुम्हाला ते काल सांगितलं, पण आज पण मी तुम्हाला सांगतो. इथे काय असतो 1s 2s 2p 3s 3p 3d 4s 4p 4d 4f. ठीक आहे. हे मी तुम्हाला काल सांगितलं. n = 1 n = 2 n3 आणि n4. ठीक आहे. n काय असतो तर आपला प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतो. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल घेऊया. Z = 51. ठीक आहे. 51 एलिमेंटचं नाव काय आहे SB अँटीमनी. ठीक आहे. अँटीमनी. आता हे जेचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड करणार आहे. ते आपण ट्रिक 1 मध्ये आपण ते SS PSS ते आपण लिहित बसणार नाही. आता आपण या फॉर्म्युलामध्ये घालून पटपट ते सोडवायचं. ठीक आहे. आता इथे लक्ष द्या आता. ठीक आहे. आता आपण हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, रेनॉन, ओजी. ठीक आहे. हे झाले हे जे नोबेल गॅसेसचे काय झाले ॲटॉमिक नंबर झाले. ठीक आहे. आपल्याला इलेक्ट्रॉन किती भरायचे आहेत 51. त्यामुळे आपण हा क्रिप्टॉन घ्यायचा. क्रिप्टॉनचे इलेक्ट्रॉन किती आहेत 36. ते आपण इथे रफ मध्ये लिहायचं 36. ठीक आहे. त्यानंतर आपला हा फॉर्म्युला लिहायचा NS NP N-1D N-2 F. Here आपला हा क्रिप्टॉन कुठे असणार आहे तर इथे असणार आहे 1 2 3 4 5 मध्ये असणार आहे. 5 पिरियड मध्ये आपला क्रिप्टॉन असणार आहे. ठीक आहे. त्यामुळे N = काय घ्यायचं 5 घ्यायचं. 5s 5p 4d आणि 3f. ठीक आहे. आता F3 मध्ये असतो का तर नसतो. F3 मध्ये नसतो. त्यामुळे हा
हा रब करून टाकला. ठीक आहे. आता आपल्याला क्रिप्टन झाला, त्यानंतर 4D घ्यायचा, नंतर 5US घ्यायचा. ठीक आहे. क्रिप्टनचे किती आहेत? 36. किती आहेत? 36 बरोबर. डी चे किती असतात? 10 असतात. किती झाले? 46. ठीक आहे. एस चे किती असतात? 2 असतात. किती झाले? 48. आणि 5P मध्ये किती जाणार? 59, 50, 51, 3 जाणार. ठीक आहे. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ SB अँटी मनी क्रिप्टन 4D10 5US2 5P3. ठीक आहे. हे आपलं 2 मिनिटात आपलं उत्तर आलं. क्रिप्टनचे किती आहेत? 36, डी 46, 48, 59, 50, 51. ठीक आहे. हे एक झाली ट्रिक. त्यानुसार आपण 118 एलिमेंटचे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड करू शकतो. ठीक आहे. आपण आता दुसरा घेऊया. हां ते बरोबर. ठीक आहे. दुसरा घेऊया. हां Z इज इक्वल टू 99. एलिमेंटचं नाव काय आहे? हां 99 ES. ठीक आहे. आईन्स्टाईन असेल. हां आईन्स्टाईन. ठीक आहे. आता आपण 99, त्यामुळे आता 99 आपल्याला माहिती आहे. 99 आपल्या इथे असणार आहे OG मध्ये, म्हणजे 7th पिरियड मध्ये आपला असणार आहे तो. त्यामुळे आपण इथे 99 म्हणजे आपण आर्यन घ्यायचा. आर्यन रेडॉन घ्यायचा आपण. ठीक आहे. आर्यन घेतला. रेडॉनची किती आहेत? 86. या सरप मध्ये लिहायचं 86. ठीक आहे. आता आपला हा आईन्स्टाईन कुठे असणार आहे? 7th पिरियड मध्ये असणार आहे. त्यामुळे इथे n इज इक्वल टू काय घ्यायचं? 7. 7S 7P 7 minus 1D 7 minus 2F. ठीक आहे. RN हां 7 minus 2 किती झालं? 5F. n इज 5 मध्ये F असणार आहे म्हणून 5F घ्यायचा. 6D आणि 7S. ठीक आहे. RN ची किती आहेत? 86. ठीक आहे. RN ची 86 आहेत. एक मिनिट. ठीक आहे. एक मिनिट. हां हां RN ची किती आहेत? RN चे बरोबर 86 आहेत. बरोबर. आता किती भरायचे आपल्याला? 99 भरायचे आहेत. म्हणजे 7 हां बरोबर. आणि 7S2. हे झालं RNचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नाही आईन्स्टाईनचं. एक मिनिट. RN 5F11 7S2. RN ची 86, 86 97 आणि हे 2 99. ठीक आहे. आता आपल्या इथं मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा काय झालं इथे काय झालं आपलं. थांबा मी 1 मिनिट डबल लिस्ट सोडवतो. हा इथे जरा इथे डबल सोडवतो. 99 आईन्स्टाईन. ठीक आहे. हे समजलं. आता हा रेडॉन येणार आपला. रेडॉन मध्ये किती आहेत? 86. आपला आता 7S 7P 7 minus 1 6D 7 minus 2 5F. ठीक आहे. आता आपण घेताना कसं घ्यायचं?
तर हा आर्यन पहिल्यांदा लिहायचा. नंतर आपण 5F पहिल्यांदा घ्यायचा 5F. नंतर 5F नंतर 7S घ्यायचा 7S घ्यायचा. हे 6D आणि 7P कट होणार. ठीक आहे. ह्याच्यात किती झाले आर्यनमध्ये 86 11 +2 7S2. हे झालं आइन्स्टाईनचं कॉन्फिगरेशन. ठीक आहे. आता नेक्स्ट घेऊया आपण. इथे घेऊया Z = 83 बिस्मथ. ठीक आहे 83. आता आपला झेनॉन येणार. झेनॉन आपला एलिमेंट कुठे असणार आहे तर इथे असणार आहे 6 मध्ये असणार आहे. 6S 6P 5D 4F. ठीक आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये घातल्यानंतर झेनॉनची किती आहेत 54 4F 14 68 झाली. 5D 10 78 ठीक आहे. हे झालं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं ह्याचं बिस्मथचं झालं. झेनॉनचे किती आहेत झेनॉनचे आहेत 54 14 10 3 आणि 2. ठीक आहे. ठीक आहे. हे आपलं बरोबर आहे. या प्रकारे आपण सोडवायचं. ठीक आहे. पहिल्यांदा 4F लिहिला 5D लिहिला 6P लिहिला 6S लिहिला. ठीक आहे. हे झाले बिस्मथचं. तर दुसरा घेऊया Z021 स्कॅन्डियम. ठीक आहे. आता आपला हे येणार अर्गोन येणार 1 2 3 4 4S 4P 4S2 4P1. ठीक आहे. एक मिनिट. मी नंतर सोडतो. ते आपलं जर रॉंग झालं मी डबल सोडवतो. Z = 21 स्कॅन्डियम. बरोबर. ठीक आहे. आपला येणार आर्गन येणार. ठीक आहे. आता हा आपला एलिमेंट कुठे असणार आहे 1 2 3 4 मध्ये असणार आहे. 4S 4P 4 - 1 3D 4 - 2 2F. ठीक आहे. 2 नसणार आहे आपला. ठीक आहे. 2 मध्ये F आहे का नाही त्यामुळे 3D. बरोबर. अर्गन मी ते 3D घ्यायचं राहिलेलो. ठीक आहे. सॉरी 3D आणि 4S. अर्गनचे किती आहेत 18. आपल्याला भरायचे किती आहेत आपल्याला भरायचे आहेत 21. 18 ने 19 आणि 20 21. हे झालं स्कॅन्डियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे. सोपे ही मेथड 2-3 एक्झाम्पल सोडवल्यानंतर आपल्याला ते आपल्याला लगेच लक्षात राहते. ठीक आहे. ते आपण तो पूर्ण टेबल आपल्याला लिहिण्याची काही गरज नाही. ठीक आहे. पुढचा घेऊया Z = 30 झिंक. ठीक आहे. आता आपला अर्गनच येणार परत. अर्गन 4S 4P 3D. अर्गनचे किती आहेत 18 आहेत. 18. आपला 3D येणार 3D 18. याच्यात डी मध्ये किती असतात तर 10 असतात. 18 10 झाले 28 आणि 4S2 3D 10 4S2. हे झालं झिंकचं. ठीक आहे. नेक्स्ट घेऊया आपण कॉपरचं घेऊया 29. ठीक आहे. इथे काय येणार आपला आर्गन येणार. आर्गन 4S 4P 3D. ठीक आहे.
वर्गांची किती आहेत 18, वर्गांची किती आहे 18, 18 10 28 आणि 1 29. ठीक आहे. ठीक आहे, समजलं ना तुम्हाला? तर मी ते महत्वाचा आहे सर, सगळ्यात महत्वाचा तो आपला फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला महत्वाचा आहे. तो फॉर्म्युला काय आपला? तर आपला NS NP N-1D N-2F हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. हा फॉर्म्युला, पहिली गोष्ट हा फॉर्म्युला लक्षात राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट हे मॅजिक नंबर लक्षात राहिली पाहिजे. 2 8 8 18 18 32 32. ठीक आहे. परत हे 2 मध्ये 8 केलं 10 झाले, 10 मध्ये 18 झाले. नंतर हे जे नोबेल गॅसेसचे पूर्ण एलिमेंट लिहून घ्यायचे, हे महत्वाचे आहेत. हे एलिमेंट लिहून घ्यायचे म्हणजे जसं जसं आपण हायर एज्युकेशनमध्ये जाऊ तसं आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलं पाहिजे. म्हणजे आपण 10th असेल तर ते आपण स्कूल पब्लिक स्कूल त्याच्यानुसार जाऊ शकतो. पण BSCला MSCला नंतर JEE एक्झाममध्ये आपल्याला हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आलंच पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे. आता मी दुसरा घेतो, मी ते सगळं पुसतो. हे समजलं ना? हां, मी परत एकदा मी तुम्हाला सांगतो. डबल आपला मॅजिक नंबर काय आहे? 2 8 8 18 18 32 32. ठीक आहे. 2 मध्ये हा 8 ॲड करायचा, 10 10 मध्ये हा 8 18 18 मध्ये 18 18 18 36 54 86 118 1 2 3 4 5 6 7 हे झाले आपले पिरियड. नंतर नोबेल गॅसेस हिना नीना अरिना करीना झेरॉक्स रुबी और ओजी हे आपले झाले नोबेल गॅसेस. ठीक आहे. आपला फॉर्म्युला कोणता आहे? NS NP N-1D N-2F. ठीक आहे. काही एक्सेप्शन आहेत ह्या फॉर्म्युल्यानुसार, पण सगळे एक्झाम्पल येतात. म्हणजे T मध्ये 1 असतील, P नंतर P मध्ये 3 असतील. आता आपण ते P मधल्या मागास ते सोडवलेलं. नंतर 6 इलेक्ट्रॉन जिथे जिथे ऍडजस्ट पण आपण तिथे करू शकतो. ठीक आहे. आता दुसरा एक्झाम्पल आपण सोडवूया. हां, मॅग्नेशियमचं काय आहे? 12. ठीक आहे. निऑन आपल्या एलिमेंट कुठे असणार आहे? इथं असणार आहे, 3s. निऑनचे किती आहेत? 10, यसचे 2, 12. ठीक आहे. दुसरा रोहेडियम 45. ठीक आहे. परत एकदा मी समजावते. रोहेडियमचे किती आहेत? 45 इलेक्ट्रॉन आपल्याला फिल करायचे आहेत. कोणत्या? त्या फॉर्म्युल्यामध्ये. आपला आता हिना नीना अरिना करीना झेरॉक्स. ठीक आहे. आता आपल्याला आपला एलिमेंट कुठे असणार आहे? तर आपला एलिमेंट असणार आहे 5 पिरियडमध्ये. आता आपल्याला क्रिप्टन घ्यायचं आहे. क्रिप्टनचे किती आहेत? 36 आहेत. आपल्याला भरायचे किती आहेत? 45 भरायचे. आपला एलिमेंट कुठे असणार आहे? 1 2 3 4 5 मध्ये असणार आहे. इथे असणार आहे आपला. ठीक आहे. मग 5s घ्यायचा, 5p घ्यायचा. 5 मधनं 1 केल्यानंतर 4d येणार, 5 मधून 2 केल्यानंतर 3f येणार. ठीक आहे. इथे तुम्हाला मी सांगितलेलं F3 मध्ये येत नाही, त्यामुळे हे कट करून टाकायचं. तर क्रिप्टनचे किती आहेत? 36 आहेत. बरोबर. आपल्याला भरायचे किती आहेत? 45. आता 4d मध्ये 10 भरले, झाले किती? 46 झाले. आता इथे आपल्याला ऍडजस्ट करावे लागणार आहे. एक मिनिट, काय तर चुकतं. इथे ऍडजस्ट करावं लागणार आहे आपल्याला. ठीक आहे. आता क्रिप्टन मध्ये आपण किती आहेत? क्रिप्टनचे किती आहेत? 2 10 18 36. क्रिप्टनचे 36 आहेत. बरोबर. 36 आहेत. आपल्याला इथे किती भरायचे आहेत? 45 भरायचे आहेत. तर 36 मध्ये 10 झाले किती? 46. इलेक्ट्रॉन जास्त होतात म्हणून इथे आपण कट करायचे इलेक्ट्रॉन. तर किती भरल्यानंतर आपल्याला बरोबर 45. एक मिनिट, रोहिडियमचं 45 आहे ना? हां, बरोबर 45. इथे झाले 36. 10 भरल्यानंतर 46 होतात, त्यामुळे आपल्याला कट करावं लागणार. आता 36 36
ठीक आहे. 36 36 आणि 8 5s1 मध्ये जातं ना. हां हां, हे झालं बरोबर. रोएडियम 36 आणि 8 44 आणि 1 झालं, 1 ॲड केल्यानंतर 45. ठीक आहे. असे आपल्याला इलेक्ट्रॉन ॲडजस्ट करता आले पाहिजे. ठीक आहे. तर नेक्स्ट घेऊया. मरकरी सोडूया आता आपण. मरकरीचा किती एलिमेंट नंबर आहे 80. ठीक आहे. मरकरी सोडूया आपण. झेड इज इक्वल टू 80. एलिमेंटचं नाव काय आहे मरकरी. ठीक आहे. फेमस एलिमेंट आहे. आता आपला एलिमेंट कुठे असणार, आता इथे असणार आहे 6 मध्ये असणार. आपल्याला हा झिनॉन घेतला पाहिजे. झिनॉन. ठीक आहे. आपला इलेक्ट्रॉन कुठे असणार 6 पिरियड मध्ये असणार बरोबर. 6s 6p 5d आणि 4f. ठीक आहे. झिनॉन 4f 5d. झिनॉनचे किती 54. एफ मध्ये किती असतात 14 झाले किती 68. आपल्याला भरायचे किती आहेत 80 भरायचे आहेत. प्लस 10 78 प्लस 2 80. ठीक आहे. 4f 40 5d 10 6s 2. ठीक आहे. हे झालं मर्क्युरीचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. झिनॉन 4f 14 5d 10 6s 2. ठीक आहे. बरोबर आहे का. ठीक आहे. बरोबर आहे. सर्वात महत्त्वाचा आपला हा फॉर्म्युला आणि हा मॅजिक नंबर आणि हे नोबेल गॅसेस जर पाठ केले तर आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनसाठी तो चार्ट लिहिण्याची गरज नाही. ह्याच्यामध्ये फॉर्म्युलामध्ये ॲड करायची. फक्त काही एक्झाम्पल असे तिथे आपल्याला इलेक्ट्रॉन थोडेफार ॲडजस्ट करावे लागतील. आणि इथे आपल्याला ॲडजस्ट करावे लागले ना तसेच म्हणजे आपण एलिमेंट ॲडजस्ट करावे लागतील. ठीक आहे. काही एक्झाम्पलमध्ये इथे 7 असतील, इथे 2 असेल, इथे 6 असेल, इथे 3 नाही. एस मध्ये 2च असतात. पी मध्ये 3 असतील, पी मध्ये 4 असतील, डी मध्ये 5 असतील. असे इलेक्ट्रॉन आपल्याला ऍडजस्ट करावे लागतील काही एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे. हा मर्कर समजला का. हा नंतर आपण घेऊया प्लॅटिनम. ॲटॉमिक नंबर किती असतो 78. ठीक आहे. 78 असतो बरोबर. 78 असतो. ठीक आहे. हां, आता आपला एलिमेंट कुठे असणार आहे तर 6 पिरियड मध्ये असणार आहे. आपल्याला घ्यायचा कोणता आहे झिनॉन घ्यायचा. वरचा घ्यायचा झिनॉन. झिनॉन मध्ये 6s 6p 5d आणि 4f बरोबर. झिनॉनची किती आहे 54 आहे. 4f 5d 6s बरोबर. 54 14 10 हे किती होतात बघूया. 4 आणि 4 आता बघा 54 आणि 14 किती झाले 5 आणि 4 8 6 7 78. आपल्याला भरायचे किती 78. पण इथे आपल्याला थोडंफार ऍडजस्ट करावं लागणार कारण आपला लास्ट इलेक्ट्रॉन आपल्याला एस ऑर्बिट मध्ये घालावा लागतो. त्यामुळे आपल्याला इथे थोडंफार ऍडजस्ट करावे लागेल. ठीक आहे. प्लॅटिनम. हां ठीक आहे. आता ही ऍडजस्टमेंट कशी करायची तर ही ऍडजस्टमेंट आपल्याला थोडीफार करावी लागणार. आपल्याला कशी ऍडजस्टमेंट करायची तर डी मध्ये आपण 8 इलेक्ट्रॉन घालायचे आणि एस मध्ये 2. ठीक आहे. 4f मध्ये 44 डी मध्ये 8 आणि 6s मध्ये 2. हे किती झाले 54 14 आणि प्लस 54 14 8 आणि 2 10 78. असे इलेक्ट्रॉन आपल्याला ऍडजस्ट करावे लागतील. तिथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आलं 4f 14 5d 8 6s 2. ठीक आहे. प्लॅटिनम हे महत्वाचे एलिमेंट आहेत. 1 to 30 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला फाइंड करता आले पाहिजेत. नंतर हे मर्क्युरीचं असेल, नंतर हे प्लॅटिनमचं असेल, नंतर हे रोएडियमचं असेल. हे कॉन्फिगरेशन आपल्याला ह्या फॉर्म्युलामध्ये घातल्यानंतर ते एक्झाम्पल लगेच आपल्याला सॉल्व्ह होते. तो टेबल लिहायची काही गरज नाही. फक्त हा मॅजिक नंबर काय आहे 2 88 18 32. नंतर हा 2 मध्ये हे ऍड करायचं झाले किती 10. हे ऍड करायचं 18. हे 18 ऍड करायचं 36 54 86 आणि 118. ठीक आहे. एक मिनिट कॅमेरा चेक करतो. काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. हां नेक्स्ट एक्झाम्पल आहे
ज्याची सर्वांना आपल्याला आवड असते असा आपला एजी सिल्वर किती असतो याचा 47. ठीक आहे, सिल्वर 47. आता 47 इलेक्ट्रॉन आपल्याला फिल्ड करायचे. ते कसे करायचे, तर आपल्याला आता कोणता एलिमेंट घ्यावा लागेल, तर हा क्रिप्टन घ्यावा लागेल आपल्याला. क्रिप्टनची किती आहे 36 आहे, त्यामुळे आपण इथं क्रिप्टन घ्यायचा. इथे मी रफ मध्ये लिहायचे 36 झाले. आता आपला एलिमेंट कुठे असणार आहे 1 2 3 4 5. 5 मध्ये आपला असणार आहे, मग इथे लिहायचा तो फॉर्म्युला लिहायचा 5s 5p 5 - 1 4d 5 - 4 5 - 2 3. 3f असतो का, तर नसतो, त्यामुळे 3f कट झाला. ठीक आहे, क्रिप्टन 4d 5s 36. आता इथे पण आपल्याला इलेक्ट्रॉन ऍडजस्ट करावं लागतील. ठीक आहे, 36 मध्ये 10 झालं किती झाले 46. 5s मध्ये किती 1 जाते 36 10 + 1 47. ठीक आहे, असे इलेक्ट्रॉन आपल्याला ऍडजस्ट करावं लागते. हा बरोबर आहे. ठीक आहे, आता नेक्स्ट घेऊया. आता सिल्वर झाली. आता दुसरी आवडती गोष्ट घेऊया तुमच्या सर्वांची, ती म्हणजे गोल्ड, सोना. तर आपण सोन्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन फाइंड करणार. सगळ्यांना त्याचीच गरज असते सोन्याची. ठीक आहे, त्याच्यासाठी सगळेजण काम करत असतात. 79. ठीक आहे, 79. आता आपण 79 ला इथे लिहिलं, कारण महत्वाचा एलिमेंट आहे. ते नसेल तर आपले पूर्ण आयुष्यच नाही, असं काही नसते. ठीक आहे, हा झाला जोक. ठीक आहे, आता आपण सोडूया. 79 आपल्याला इलेक्ट्रॉन भरायचे. आता कोणता एलिमेंट घ्यावं लागेल इथे, तर आपल्याला घ्यावं लागेल झिनॉन घ्यावं लागेल. बरोबर, झिनॉन घ्यावं लागेल आपल्याला. आपला इलेक्ट्रॉन कुठे, एलिमेंट कुठे बसलाय आपला 1 इथे बसलाय, 6 मध्ये बसलाय. 1 2 3 4 5 6 मध्ये बसलाय. ठीक आहे, 6s 6p 5d आणि 4f. आता 4f इथे असतो, मग 4f इथे आपण घेतला पाहिजे. झिनॉन 4f 5d 6s. आता आपण इलेक्ट्रॉन भरायचे. 54 झाले, नंतर हे 14, हे 10, किती असतात बघूया. 4 4 8 6 7 8. बरोबर, 1 जातोय 3 44. ठीक आहे, चेक करतो मी. हा 54 आणि 10 हे झालं सोन्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ठीक आहे, आता दुसरा एक्झाम्पल घेऊया आपण. आयरनचं झालंय का, आयरनचं 26. ठीक आहे, 26. हे जरा क्रॉस चेक करा, इथे 1 जातो का 2 जातो, जरा क्रॉस चेक करा. ठीक आहे, नाहीतर मी नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगतो. आय थिंक बरोबर असेल. ठीक आहे, आयरन 26. आता आपल्याला कोणता एलिमेंट घ्यावा लागेल, तर आर्गन घ्यावं लागेल. कोणता घ्यावा लागेल, एक मिनिट हे दिले तुम्ही, तिथे जरा लाईट पडते व्हिडिओ मध्ये. आयरनचं किती 26 आहे. बरोबर, हा कोणता एलिमेंट आपल्याला घ्यावं लागेल, तर आपल्याला घ्यावं लागेल आर्गन घ्यावं लागेल. आपला एलिमेंट कुठे आहेत 1 2 4 मध्ये. बरोबर, 4s 4p 3d. ठीक आहे, 18. ठीक आहे, 18 ना, एक मिनिट, 3d4 असेल. आर्गन 3d4 4s2. एक मिनिट चेक करतो. नाही 18 4 22 होईल, +2.
6 असेल. 18 6 24 प्लस 2 26. आयरनचं काय आलं? आयरनचं आलं फेमस आहे अर्गन 3d6 4s2. ठीक आहे. हे असे इलेक्ट्रॉनिक कॉम्पॅरिझन फाइंड करायला आपण शिकलेलो आहोत. ते आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सर्वांनी बघितलं असेल, त्याच्यामध्ये आपण तो टेबल लिहितोय. पण ही मेथड खूप सोपी आहे. पण आपल्याला फक्त एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, NS NP n-1 d n-2 f. त्याच्यामध्ये n म्हणजे या पिरियडमध्ये तो कोणता एलिमेंट कुठे बसतो तो तिथे n मध्ये तो नंबर टाकायचा. ठीक आहे. आणि आपला हा मॅजिक नंबर 2 8 8 18 32 32. त्यानंतर आपण नोबेल गॅसेसचे एलिमेंट आहेत ते लिहायचे. हिना, निना, अरिना, करिना, झेरॉक्स, रुबी, ओजी. हे आपण नोबेल गॅसचे एलिमेंट फाइंड केल्यानंतर आपण 118 एलिमेंट आहेत, त्या सर्व एलिमेंटचे आपण कॉन्फिगरेशन 2 सेकंदात फाइंड करू शकतो. तो टेबल लिहिण्याची ती खूप लेंदी प्रोसेस आहे. ठीक आहे. नंतर हे 2 8 मध्ये ॲड करायचं 10 होतात. नंतर 18 36 ते आपल्याला माहिती झाले. ठीक आहे. एक मिनटं, कोणता एलिमेंट राहिले का बघतो. हां ठीक आहे. आपण बऱ्याच एक्झाम्पल आपण सोडवले आहेत. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण दुसरा टॉपिक चालू करू. धन्यवाद.